हाय हॅलो गाईज, कसे आहात सगळे. वेलकम टू आपलं चॅनल. आज व्हिडिओच्या शेवटी असणार तुम्हाला सगळ्यांना एक चॅलेंज, आणि ते बघू आज कोण पूर्ण करतंय. त्याचं मी ब्लॉग मध्ये नाव घेणार. पुढच्या आखाड महिना आता स्टार्ट झाला आहे, आणि आखाड महिन्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे नॉनव्हेज खायचं असतं, आणि दुसरं म्हणजे देवीला जाऊन नैवेद्य देतात. आता एवढ्याच महिन्यात फक्त नॉनव्हेज खाते, तर नंतर श्रावण लागतं, त्याच्यामुळे मग नॉनव्हेज बंद करावं लागतं. मग आता आम्ही आलो आहोत देवींना पाया पडायला, सगळ्या नैवेद्य घेऊन आलेलो आहोत. आम्ही आलो पहिल्यांदा रेणुका देवीला. आपल्या शिरूर मध्ये आहे ते, तुम्हाला दाखवते मंदिर. हे आहे मंदिर. आता आम्ही मारतोय मंदिराला राऊंड, कारण प्रत्येक मंदिरात याला राऊंड मारतात ना मंदिरात. आम्ही राऊंड मारतोय. मंदिराच्या समोर साईडला बेंचेस टाकून बसायला सोय बघा. खालचा पूर्ण व्ह्यू दिसतो. हे डोंगराव आहे ना मंदिर. ते दर्शन झाले. आता आम्ही चाललोय दुसऱ्या देवीला. आता आम्ही आलो आहोत कानूर मेसाई मध्ये, मेसाई देवीला. हे आहे मंदिराच्या बाहेरचं आत मंदिर. गाडीतून जसं उतरलं तसं पाऊस चालू आहे. हे भैरवनाथचं मंदिर आहे. स्टार्ट मंदिर मेसाई देवी. आमचं मेसाई देवीचं दर्शन. आता आम्ही ना इथंच आहे ना लक्ष्मी देवीचं मंदिर, मग तिकडे चाललो आहे. आता लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. दर्शन झालंय. आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या देवीला, आणि हो का पाऊस पण चालू आहे. आलो आहोत आम्ही मळगंगा देवीला निघोज मध्ये आहे मंदिर. मंदिराचं नैवेद्य ठेवलंय. आता दुसऱ्या देवांना पण ठेवायचं. मळगंगा देवीचं मंदिर. मळगंगा देवी इथलं कुंड, त्याच्यामुळे म्हणतात इथं मळगंगा देवीचं कुंड. फोटो काढताय ना. फोटो इथं चाललो आहोत आता आम्ही बरं फोटो काढायला. बघा वरून असं दिसतंय. हा बघा पाणी बघा किती स्पीड येतंय. पॉइंट पण आहे बघा. आता तिथे काढून आलो आम्ही. आता इथं काढायचे फोटो. पाण्याची नसतो किती स्पीड नाही पाणी. एखादं जर का पडलं ना तर वाहून जाईन, एवढं स्पीडने पाणी आहे. असं व्ह्यू दिसतोय. आता मंदिराचं टोक पण दिसतंय. मळगंगा देवी. कमेंट मध्ये सांगा इथं कोण कोण राहतं. पुढं पूर्ण गार्डन आहे. आता इथं काय मी रील्स काढते इंस्टाग्रामवर. मला जे फॉलो नसेल त्यांनी फॉलो करा. एंट्रन्स सगळीकडे झाडे लावले ते. रामकुंड म्हणतात. ह्या पुलावर आम्ही आता गेलतो व्हिडिओ काढायला, फोटो काढायला. पुढची बाकी किती एक्साइटेड आहे फोटो काढण्यासाठी. मध्ये दोन मंदिर आहे. एक मंदिराचं दर्शन झालं. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो आहे. हे आहे दुसरं मंदिर मळगंगा देवीचंच मंदिर आहे, पण ते पर्यटनासाठी आहे. आणि हे देवीचं मंदिर आहे. मंदिर आहे आपलं बघा. हे आहे इथं देवी. नैवेद्याचं ताट मम्मीच्या हातात आहे. देवीचं राऊंड मारताना सगळे देवांचे फोटो आहेत. सगळ्या मळगंगा देवी आहेत ना, त्यांची ठिकाणं आणि त्यांचे फोटो लावले ते बघा. मला घेऊन देवी आज दिसते. हा हे आहे पूर्ण मंदिर. मंदिर देवीचं माझं आमचं मग दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या बाहेर. आलो होतो आता कुरुलमध्ये शिवाई देवीला. तिचं मंदिर. त्यासाठी चॅलेंज हे की मी कुठं राहते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ज्याचं बरोबर आहे मी त्याचं नाव ब्लॉगमध्ये घेईन माझ्या. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 1K कंप्लीट करायचे ते आपल्याला, त्याच्यामुळे लवकरात लवकर हे करा. आणि